दिनांक 9/7/2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि इतर व्यक्तींची मुलाखत झाली होती. त्यावर खुलासा करण्यासाठी आपण धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रल्हादरावजी पाटील जगताप यांची मुलाखत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिनव ठाकरे. तुम्ही पाहत आहात इंडिया शाईन न्यूज, एक पाऊल सुवर्ण भारताकडे. नमस्कार, मी हिमनपेंगा धरणविरोधी संघर्ष समितीचा अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप. मित्रांनो, भावांनो, आतापर्यंत आपण लढत होतो, परंतु आपल्याला पाहिजे असा प्रतिसाद, रिस्पॉन्स शासनाकडून काही मिळाला नव्हता. परंतु पाठपुरावा आणि हे सगळं पाहता आम्ही केराम साहेबांजवळ हट्ट धरून बसलो की हे बैठक फक्त तुम्ही करू शकता. केराम साहेब म्हणजे आपल्या किनवटचे आमदार. तर त्यांनी त्या गोष्टीला मान्यता दिली आणि 2-4 दिवस प्रयत्नाची पराकाष्ठा करून मुख्यमंत्र्यांची आमची भेट करून त्या सभेला माननीय केराम साहेब, आमदार किनवट, धुर्वे साहेब, आमदार आर्मी आणि माननीय ससाणे साहेब, आमदार उमरखेड ही मंडळी प्रकल्पग्रस्ताच्या बाजूने ठामपणे दालनात मिटिंगला हजर होते. सुरुवात झाल्यानंतर या धरणामुळे किती तोटे आहेत, किती फायदे दुसऱ्या माध्यमातून होऊ शकते ह्याच्या विषयात विश्लेषण मी माझ्या त्याच्यामध्ये मांडत गेलो. शासनाला सांगितलं की एवढा माल त्रास आहे की आमच्या धरणग्रस्ताची झोप उडालेली आहे. कधी कधी दचकून काही लोक उठतात. हे अतिशय घातक आणि हे सगळे आहे. आणि साहेब, हे आमचे मुद्दे कुठे आहे मला समजलं पाहिजे. आणि म्हटलं हे कुठल्याही परिस्थितीत आमचा नारा आहे, धरण नको, बॅरेजेस करा. कारण धरणाला जो तुमचा उद्देश आहे पाणी पुरवठा करण्याचा, तो विषय, तो पाणी पुरवठा बॅरेजेसच्या माध्यमातून, उच्च पातळी बंधाऱ्याच्या माध्यमातून सहजरित्या सुटू शकतो. आणि पिढीजात धरण बांधणे हा जो उद्योग आहे, आपलं महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र आहे, यांनी नवीन काहीतरी शोधलं पाहिजे आणि अशा प्रकारे पब्लिकला दिलासा दिला पाहिजे. तर अशा प्रकारचं मी माझी बाजू मांडली. कुठल्या यांना परवानग्याच नाही ते आपल्या येरावार साहेबांनी मांडल्या. डॉक्टर हे जे आहेत डाकोरे साहेब यांनी आपण विश्लेषण केलं आणि अशा अनेक कार्य ते सगळं आमचा आकांत पाहून आणि समोरच्या पक्षाला किंवा ज्याला म्हणतो आपण अधिकाऱ्यांना या मुद्दे खोडताना नाकी न आले आणि ते सांगू शकले नाही. ज्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर खोटं कसं आहे हा आम्ही पुराव्यानिशी गावंडे साहेब सर आपले त्यांनी कोर्टाची ऑर्डर, हे ऑर्डर, ते ऑर्डर सादर केलं. त्यांनी स्वतः वाचल्या. आणि साहेब, आम्ही किती वर्ष लढणार, आमचा तर नारा आहे जान नाही जमीन नाही. तर अशा पद्धतीने जनता त्रस्त आहे 27 वर्षापूर्वी. तरी आम्हाला या संकटातून तुम्ही सोडवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती केली. हे सगळं मांडल्यानंतर मग त्यांनी ह्या गोष्टी गंभीरतेने घेतल्या आणि पुराव्यानिशी सत्य आढळल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता त्यांची बाजू पाहिली, पण बाजू ऐकताना विरोधी म्हणजे अधिकाऱ्यांची बाजू फार रुळी पडली होती आणि सांगितलेले खोटे उत्तरं दिली त्यांनी. जसं तुमचा चितळी समितीचा अहवाल साहेब म्हणून आपल्या विरोधातने आहे आणि त्यांनी 70% पाणी यांना अडवत आहेत हे त्यांच्या रिपोर्टनं सिद्ध केलेलं आहे. हे म्हणलं नाही साहेब, म्हणलं तसं नाही, 15,000 निघते. म्हटलं बाबा पुन्हा चितळी समिती बसवा किंवा दुसरी समिती बसवा. हे लबाड बोलतील, पण हर मुद्दा लबाड बोलते. यांना पर्यावरणाची परवानगी नाही, बाकीची परवानगी नाही वगैरे. तरी आम्ही सिद्ध करून दाखवलं की यांनी गावंडे सरांच्या सादर केलेल्या कागदपत्रावरून ते सिद्ध झालं की हे खोटे बोलत आहे. आणि म्हणून 45 गावाचा पुनर्वसन साहेब आणि 95 गावं आणि 45 गावं आदिवासीचे पेशामधली गावं, यांना खास अधिकार आहेत, तुम्ही समजू शकता. तर हे खास अधिकार असतानाही यांनी जे चालवलेलं आहे, तर हे अधिकाऱ्याचे आणि याच्यामध्ये कोणती घटना, वाईट घटना घडू शकते. कारण संघर्ष मोठा आहे. आमच्यावर म्हणलं 22 गुन्ह्याचे कलम लावलेले आहे. आज 15 वर्ष झाले आम्ही त्याच्या तारखा करत आहोत. आणि साध्या त्यांना ती केस उभी करता येऊन राहिली कोर्टावर. बिना पुराव्याच्या केसेस अशा गंभीर डाका 395 वगैरे अशा टाकलेल्या आहे आमच्या 22. तर अशा गंभीर परिस्थितीतून आम्ही आमचा परिसर चालत आहे. तर याला कुठंतरी तुम्ही दिलासा दिला पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो. अशा प्रकारचं पूर्ण झाल्यानंतर आणि बाकी सादर केलेल्या आपल्या सहकार्याने त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी सांगितलं त्यांची बाजू आहे, त्यांची बाजू ऐकून घेतली. चितळी होती आहे ते आम्ही सिद्ध केलं.
पर्यावरणाची परवानगी मिळाली म्हणून ते म्हणे ठीक आहे, हे पुरावा कोर्टानं सांगितलं की तुम्हाला 5 वर्षासाठी परवानगी मिळेल, आता 10 वर्षाच्या वर वेळ गेलेला आहे. तर हे सगळं सिद्ध पुराव्याशी सिद्ध झाल्यामुळं आणि आपलं म्हणणं खरं असल्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय केला की आता आपण असं करू. अधिकाऱ्यांना सांगितलं, लोकांना अडचणीत न टाकता, त्रास न होता आणि एकही गाव न उठवता तुम्ही पैनगंगेचं पाणी कसं अडवून आणि साठा करून आपल्याला याला देता येईल, जनतेला आणि इरिगेशनला, शेतकऱ्यांना, उद्योगांना कसं देता येईल पिण्याच्या पाण्यासाठी, हे अशा प्रकारचा अहवाल अभ्यास करून आमच्यासमोर सादर करावा. तोपर्यंत पुन्हा निर्णय कुठला होत नाही कशाबद्दलचा, तोपर्यंत हे चालू असलेलं काम तुमचं बंद करा. आणि आता याच्यामुळे कुठलाही त्रास तुम्ही दिला नाही पाहिजे, आणि काही घटना घडल्या त्याला जबाबदार तुम्ही राहा, अशा प्रकारची तंबी दिल्यामुळे दिल्याचा निर्णय दिल्यामुळे आम्ही समाधानी झालो. आणि सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे, देवेंद्रजी फडणवीसवर विश्वास आहे की बोललेलं असं अशा पद्धतीने पुढची सगळी कार्यवाही ते करतील आणि सगळी जनतेला पूर्णतः दिलासा मिळेल. हे याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, शासनाचे आभार मानतो. आणि आपण सहकार्य देत राहाल गरज पडली पुढं, त्याबद्दल आम्ही आभारही मानतो. आणि आजच्या ह्या आपल्या विजयाबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.